प्राध्यापक बीजी मांगले, जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रो, मराठ्यांचा दसरा मेळावा हा सत्ताधाऱ्यांच्या पोटात धडकी भरवणारा ठरेल असा आजचा विषय. तसा दसरा मेळावा ही संकल्पना महाराष्ट्राला वेगळी नाही. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी पार्कावर दरवर्षी दसऱ्याच्या निमित्तानं मेळावा घ्यावा आणि या मेळाव्यातून विचारधन लुटावं अशी ही संकल्पना. आज उद्धव ठाकरे त्या ठिकाणी दसरा मेळावा घेतात. या दसरा मेळाव्याचं सध्या लोन वाढत चाललंय. शिवसेना शिंदे गट याची स्थापना झाल्यापासून ते सुद्धा घ्यायला त्यांनी सुद्धा सुरुवात केली. आता याच्या व्यतिरिक्त भगवान गडावरती पंकजा मुंडे घेतात. नागपूरमध्ये सुद्धा दसरा मेळावा घेतला जातो. दसऱ्याला सोनं लुटावं तसं आपल्या वाटचालीमध्ये सुयोग्य असे विचारधन लुटण्यासाठी हे दसरा मेळावे आयोजित केले जातात असा या पाठीमध्ये विचार. मित्रो, जो नारायणगडावरती महंत शिवाजी महाराजांच्या बरोबर जो मेळावा होणार आहे त्याच्यावरती प्रमुख उपस्थिती मनोजदादा जरांगे पाटील यांची आहे. पहिला बहुजन समाजाचा दसरा मेळावा नारायणगडावर होतोय, तोही उपस्थितीत मनोजदादांच्या. निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांना धडकी भरवल्याशिवाय राहणार नाही, कारण याची उपस्थिती केवळ मराठा समाज नव्हे तर सगळा बहुजन समाज असणार आहे. ज्या नारायणगडावरती हा मेळावा होणार आहे त्या नारायणगडांची अगदी थोडक्यात माहिती. श्री क्षेत्र नारायणगड हे बीड मधील सुप्रसिद्ध आध्यात्मिक केंद्र आहे. गडाचे 9वे महंत श्री गुरुवर्य शिवाजी महाराज हे आहेत. ते सांगतात गडाचे मूळ पुरुष नगद नारायण हे होते आणि त्यांनीच या मठाची आणि या गडाची निर्मिती केली. गडावर गेलं की सर्वप्रथम आपण पंढरपूरच्या श्री विठ्ठल आणि रखुमाई देवीचं दर्शन लागतं. आतापर्यंत झालेल्या जेवढे महंत झाले त्या प्रत्येकांचे प्रतिमाचे इथं पूजनही केले जाते. मित्रो, मान्यता अशी आहे, लक्षात घ्या, मान्यता अशी आहे की या ठिकाणी येऊन केलेला संकल्प निश्चित तडीस जातो. हे आध्यात्मिक केंद्र आहे. भगवान विष्णू ते श्री संत जगद्गुरु तुकोबारायापर्यंत सर्वजण इथं आज त्यांचा विचार आणि ते अस्तित्वात आहेत अशी मान्यता आहे. म्हणूनच या ठिकाणाला धाकटी पंढरी म्हणून ओळखले जाते. लाखोनी वारकरी आणि सर्व समाज या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी वर्षभर येत असतो. मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचा हा पहिला मेळावा या नारायणगडावरती संपन्न होता. केवळ मराठा समाज नाही, मी तुम्हाला म्हटलं की मुसलमान समाज येणार, धनगर समाज येणार, अगदी दलित बांधव येणार, सर्व समाज 12 बलुतेदार या ठिकाणी या मेळाव्याच्या निमित्तानं येणार आहे. मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेला असं विचारलं किती माणसं येतील, मनोजदादा जरांगे पाटलांचे आजवरचे जे मेळावे झाले त्याकडे बघता या मेळाव्याला किमान 50 लाख आणि कोटीनं माणसं उपस्थित राहतील असं सांगितलं जातं. आणि हे पटायला हरकत नाही, कारण 70 किलोमीटर लांबीचे आपण यात्रा बघितलेल्या आहेत मनोजदादांच्या. मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं, मनोजदादा जरांगे पाटलांच्या सभा यांनी जागतिक रेकॉर्ड केलंय, पण ते नोंद करत नाही. माध्यमांनी या उपस्थितीचे फोटो जर दैनिकातून छापायचे ठरवलं तर पानं पुरणार नाहीत अशी परिस्थिती होईल. मराठ्यांच्या या मेळाव्याला, नारायणगडाच्या या आध्यात्मिक मेळाव्याला गर्दीने भारतातीलच नव्हे तर जगातील सर्व रेकॉर्ड मोडले जातील असं बोललं जात आहे. अनेक उच्चांक प्रस्थापित होतील, त्याचा दुष्परिणाम एकच आहे,
तो म्हणजे मराठ्यांच्या आरक्षणाच्या मागणीला इतर सर्व समाजाची मान्यता असेल. मित्र, लोकसभा 2024 मध्ये सत्ताधारी आणि मराठ्यांच्या आरक्षणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून त्याला ठोकरून मारणारे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या पक्षाला मोठा फटका दिला, तो मराठा समाजाला दिला. त्यांचा भाजप पक्षाला मराठ्यांनी दिलेला झटका हा इतका गंभीर होता की ते आज म्हणजे हे झालेले आहेत, काय करावं त्यांना समजत नाही. 48 पैकी केवळ 9 जागा भाजपला, 1 जागा अजितदादांना आणि शिंदे गटाला असतात, अशी त्यांची अवस्था करून टाकली. आता तर मराठा समाजाबरोबरच बहुजन समाज सुद्धा उपस्थित राहणार आहे आणि होणारा हा जो मेळावा आहे गडाच्या इतिहासात उच्चांकी गर्दीने इतिहासात नोंद होईल, हे लक्षात ठेवा. सर्व प्रकारच्या सोयी या ठिकाणी देण्यात आल्या. गर्दीच्या उच्चांकाच्या बाबतीत मी बोलतो, पण गर्दीचा खरा परिणाम हा भाजपला आणि त्यांच्या घटक पक्षांना जाणवणार आहे, हे लक्षात घ्या. जरी मेळावा आध्यात्मिक असला आणि हे आध्यात्मिक केंद्र असले तरी, आणि हा मेळावा जरी राजकीय स्वरूपाचा नसला तरी त्याचे परिणाम राजकीय झाल्याशिवाय राहणार नाहीत, हे निश्चित. असं म्हटलं जातं जनतेमध्ये मनोजदादा जरांगे पाटलांची उपस्थिती म्हणजे मराठा आरक्षणासाठी जोडली गेलेली असल्यामुळं, मनोजदादा बरोबर मराठा आरक्षण हे समीकरण असल्यामुळं अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांना धडकी भरवणारी ही उपस्थिती करेल, असं स्पष्ट बोलतात. याचे प्रमुख 3 फायदे होतील या मेळाव्याचे. पहिला, मनोजदादा जरांगे पाटील जर निवडणूक लढवण्याचा निर्णय जर पुढे घेतला तर त्या निवडणुकीच्या साठी बहुजन समाजाचा एक संयुक्त मोर्चा होऊन एक निरोप जाणं गरजेचं होतं. ती गरज अप्रत्यक्षपणे या मेळाव्याने भरून निघेल. बघा, दुसरा फायदा, जर मेळावा राजकीय नसेल किंवा राजकीय निर्णय इथे घेतला जाणार नाही तरी देखील निवडणूक लढवण्यासाठी मनोजदादा जरांगे पाटलांच्या संभाव्य उमेदवारांना आणि मनोजदादांना ही गर्दी आवश्यक ती ऊर्जा प्रदान करेल, यात शंका नाही मित्र. तिसरा फायदा सांगतो, सर्वात महत्वाचे म्हणजे मनोजदादा जरांगे पाटलांच्या पाठीशी केवळ मराठा समाज आहे असं जे भाजपला आणि त्यांच्या मित्र पक्षांना जे वाटतं किंवा अशी भूमिका मांडणारे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्यांना हा मेळावा म्हणजे एक चपराक असेल. हा वैष्णवांचा मेळा, याची देही याची डोळा पहा म्हणजे तुम्हाला समजेल. ज्यांनी मराठ्यांच्या आरक्षणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, इतकेच नव्हे तर मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी वाटेत काटे पेरले, जाणीवपूर्वक मराठा आरक्षणाच्या विरोधात ओबीसी समाजाला उठवून बसवलं, छगन भुजबळ साहेबांना आंदोलन करायला लावली, त्या देवेंद्र फडणवीस साहेबांना हा मेळावा म्हणजे चपराक असेल. कारण या आंदोलनातून मराठा आरक्षणाला थोडासा सेटबॅक बसला. त्यांना समजेल मराठे केवळ एकटे नसून त्यांच्याबरोबर धनगर बांधव, मुसलमान बांधव आणि दलित बांधव, इतर 12 बलुतेदारांची ही संघटना आहे. मराठे हे केवळ जातीवादी तुम्ही जसं बोलता तसं हे सगळे कुणबी आहे आणि इथं जमणारा सगळा मराठा असणार. या सर्वांची संघटित शक्ती भाजपला येता विधानसभेत सळो की पळो करून सोडेल. या मेळाव्यात ज्या गोष्टीवर संभाव्य चर्चा होईल त्या गोष्टी म्हणजे जरी अध्यात्माबरोबर अनेक गोष्टी म्हणजे उपस्थित जनसमुदायाच्या 12 बलुतेदारांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यावरती बाकी चर्चा अप्रत्यक्षपणे घडेल. अर्थात याच असेल असं नाही, पण याला धरून चर्चा होते. कारण उपस्थित सर्व वर्ग हा शेतकरी असेल,
शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, सोयाबीनला दर नाही, आपल्या उत्पादनाला दर मिळत नाही, केंद्र शासनानं जाहीर केलेला किमान दर सुद्धा मिळत नाही, खर्च आजच्या दरानं करायचा आणि सोयाबीनचा दर 2014 म्हणजे 11 वर्षापूर्वीच्या दरानं घ्यायचा, अशी विचित्र परिस्थिती भाजप शासनामध्ये आहे. असंख्य शेतकरी त्यातून आत्महत्या करतायत, उत्पादनाला दर मिळत नाही, कर्ज डोक्यावरची कर्ज दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची सुद्धा चर्चा होईल असं वाटतं. येता जाता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेणारेच निवडणुकीसाठी म्हणून हिंदू मुस्लिम असा संघर्ष उभा करतात, जाती धर्मात भांडणे लावतात, जनतेच्या खऱ्या प्रश्नाकडे लक्ष केंद्रित न करता जातीवादाचे भूत मानगुटीवर बसवून मतांचे राजकारण करतात. हे सर्वांच्या लक्षात येईल. याच्यावर चर्चा. जर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचं असेल तर छत्रपतींच्या विचारानं वागलं पाहिजे, हे ते विसरून जातात. मित्रो, आरक्षण हे सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या मार्गातील एक महत्वाचा टप्पा आहे. आम्हाला मान्य आहे तो गरीब हटाव कार्यक्रम नाही जसं भुजबळ म्हणतात, पण लक्षात घ्या, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं ते एक शस्त्र आहे हे आम्ही जाणतो आणि ते घटनेमध्ये आहे. हे आता सगळ्यांना समजलंय, तुम्ही आता फसवू शकत नाही. आरक्षण मिळाल्याने आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा, नोकऱ्यांचा म्हणजेच भवितव्याचा प्रश्न सुटेल, की ज्यासाठी मनोजदादा जरांगे प्रयत्न करत आहेत. काही जण आरक्षणाला आता विरोध करत आहेत, शासनाकडे नोकऱ्या कुठे आहेत असं म्हणतात, पण मी म्हणतो आरक्षणाने किमान शिक्षणाचा तरी प्रश्न सुटेल. कौशल्यपूर्ण चांगले शिक्षण किती आज महागडं झालंय हे सर्वांना माहिती आहे. म्हणजे कौशल्यपूर्ण आणि तांत्रिक शिक्षण घ्यायचं जर म्हटलं तर बहुजन समाजाला आज परवडत नाही, त्यासाठी या आरक्षणाचा उपयोग होतो. आणि महत्वाचे म्हणजे शासनामध्ये 3% समाजाची जी मक्तेदारी निर्माण झालेली आहे त्या मक्तेदारीला शेव मिळेल. आज केवळ दलित बांधव त्याला विरोध करतो, उद्या तो सार्वत्रिक विरोध होईल असं मला वाटतं. त्यामुळं आरक्षण गरजेचं आहे. आज आरक्षण देतो म्हणून भाजपने म्हणजे आणि त्यांच्या नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी अनेक समाजाला फसवलंय. मनोजदादा जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी 6 वेळा उपोषण केलं. प्रत्येक वेळा उपोषण सोडवायला लावलं, सोडवत असताना आश्वासन दिलं, काही वेळ मागून घेतली, पण त्या वेळेमध्ये केलं नाही. मित्र, फसवले. आरक्षण देणार म्हणून एकदा तर अधिसूचना काढण्यापर्यंत मजल गेली, पण आडवे पडले फडणवीस साहेब. धनगर बांधवांना सुद्धा 8 दिवसात आरक्षण देतो म्हणणारे देवेंद्र फडणवीस साहेब आज धनगर बांधवांच्या मोर्चांना स्वतः सामोरे जात नाही, शिंदे साहेबांना ढकलतात. ते आपण पाहतो. सगळ्यात वाईट म्हणजे धनगर समाजाचे असतील किंवा मराठा समाज असतील, आपलेच काही नेते देवेंद्र फडणवीस साहेबांचा अजेंडा राबवण्यात धन्यता मानतात. म्हणजे आपल्या समाजापेक्षा त्यांना देवेंद्र फडणवीस साहेब फार जवळचे वाटतात. किती दुःख आहे बघा. मराठ्यांचे असेल, धनगर समाज असेल, हे नेते फडणवीस साहेबांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न आणि त्यांचं राजकारण सुरक्षित ठेवण्यासाठी किती धडपडतात. पण मित्र, त्यांच्या हे लक्षात येत नाही की असं करत असताना आपण आपल्याच समाजावरती अन्याय करत असतो, त्यांच्या भवितव्य आपण बिघडत आहोत. कदाचित या असं करणारे त्यांचा व्यक्तिगत प्रश्न सुटत असेल, पण समाजाचे भविष्य अंधकारमय बनून जाते. त्याला कोण जबाबदार? पण ह्या आपल्याच समाज बांधवाच्या नेत्यांना कोण सांगणार? बहुजन समाजाखेरीज शिक्षण, शेती, आरोग्य अशा अनेक विषयावर चर्चा अपेक्षित आहे.
यातून अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पार्टीचा नाकाबीपणा सिद्ध होईल. त्यामुळे ही होणारी प्रचंड गर्दी भाजपच्याच मुळावर असेल यात शंका वाटत नाही. धन्यवाद मित्रांनो. माझ्या या पोस्टवरती आपण आवर्जून कमेंट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा.